नमस्कार मित्रांनो, कसे मजेत ना? आणि मजेतच राहा. आणि मजा शिकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनलचं नाव आहे सीमाचंदन एज्युकेशन. फ्री एज्युकेशनचा प्लॅटफॉर्म आहे, ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांसाठी असणारे वेगवेगळे विषय यांची परीक्षाभिमुख तयारी करून घेतली जाती. आपण सुरू केलेली एकीकडे सायन्सची सिरीज आणि दुसरीकडे आपण सुरू केलेली राज्यघटनेची सिरीज, ज्याच्यामध्ये आज आपण पाहणार आहे आपला टॉपिक मूलभूत कर्तव्य. अतिशय महत्वाचा टॉपिक, प्रीच्या दृष्टीने आणि मेन्सच्या दृष्टीने सुद्धा, कंबाईन असो किंवा राज्यसेवा असो. चला मग सुरुवात करू. मित्रांनो, टॉपिकला सुरुवात करण्यापूर्वी आपण पाहणार आहे मागच्या 3 ते 4 वर्षामध्ये या टॉपिकवर कशा प्रकारचे प्रश्न विचारण्यात आलेले आहे. उद्देश फक्त एवढा आहे मित्रांनो, की आपला जो दृष्टिकोन आहे तो फोकस झाला पाहिजे. आपल्याला फोकस अभ्यासाची सवय लागली पाहिजे. काय वाचायचं, याच्यापेक्षा काय नाही वाचायचं हे ज्याला कळतं ना मित्रांनो, तोच रँक काढत असतो. मग चला पहिला प्रश्न पाहू. पहिला 2000 कंबाईन प्रीला 2018 विचारला होता. क्वेश्चन असा होता की मूलभूत कर्तव्याबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही. 4 ऑप्शन होते. पहिलं ऑप्शन होतं त्यांचा समावेश 42व्या घटना दुरुस्तीने राज्यघटनेत करण्यात आला. दुसरं, त्यांचा समावेश राज्यघटनेतल्या 4A मध्ये करण्यात आला. तिसरं, त्यांचा समावेश कलम 51A मध्ये करण्यात आला. आणि चौथं, तो भारतीय नागरिकांना तसेच परक्यांना लागू आहेत. पर्याय चौथा चूक आहे. कसा, तो आपण पाहणार आहे. त्याच्या पुढचा प्रश्न जो होता हा मेन्स 2018 ला विचारण्यात आला होता की भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 51A मध्ये खालीलपैकी कोणत्या मूलभूत कर्तव्यांचा समावेश होत नाही. एकाने मला कमेंट करून विचारलं होतं, सर आम्हाला ट्रिक सांगा की ती सिक्वेन्स कसं लक्षात ठेवायचा मूलभूत कर्तव्यांचा. अरे कशाला लक्षात ठेवायचं, पेपरला विचारत नाही आणि आपण लक्षात ठेवायचं. एवढं आपलं मेंदू, त्याच्यावर किती जोर द्यायचा. याच्यामध्ये 4 पर्याय होते. पहिला पर्याय काय होता की आपल्या संमिश्र संस्कृतीचा समृद्ध वारशाचे मोल जाणून ते जतन करणे. दुसरा होता विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन, मानवतावाद आणि शोधक बुद्धी व सुधारणावाद यांचा विकास करणे. तिसरा पर्याय होता राष्ट्रीय दृष्ट्या महत्वाची असलेली स्मारके, स्थळे, वस्तू यांचं संरक्षण करणे. आणि चौथा होता की मादक पेय आणि आरोग्यास अपायकारक असणाऱ्या अंमली पदार्थांवर बंदी आणणे. याच्यापैकी उत्तर आहे मित्रांनो 3 क आणि ड हे आपले मूलभूत कर्तव्य नाही. कसं ते आपण डिटेल मध्ये पाहणार. फक्त आपल्याला पाहायचं की आपल्याला पुढे टॉपिक वाचताना काय वाचायचं महत्वाचं आहे, काय नाही वाचायचं हे आपल्या लक्षात येणं गरजेचं आहे. मित्रांनो, टॉपिकला सुरुवात केली की डोळ्यासमोर यांचं चित्र आणणं गरजेचं आहे. कोण आहे या? इंदिरा गांधी. बरोबर आहे. आणि यांचं चित्र डोळ्यासमोर आलं तरच आपल्याला इतिहास समजायला सोपा जाणार आहे. मूलभूत कर्तव्य घटनेत होती का हो? घटनेत मूलभूत कर्तव्यांचा समावेश नव्हता. मग ती कधी आली? तर ती आली 1976 ला 42व्या घटना दुरुस्ती. ज्यावेळेस ही 42वी घटना दुरुस्ती झाली त्यावेळेस 10 मूलभूत कर्तव्यांचा स्वीकार करण्यात आला. 2002 ला अजून एक मूलभूत कर्तव्य ऍड करण्यात आलं 86व्या घटना दुरुस्तीनुसार. कोणता आपण डिटेल मध्ये पाहणार आहे. आता तर पिक्चर सुरू झालाय. सध्याच्या घडीला एकूण मूलभूत कर्तव्य किती आहे? 11. आणि हे मूलभूत कर्तव्य आपण कोणाकडून घेतलेले आहे? ते आपण घेतलेले रशियाकडून. आणि मूलभूत कर्तव्यांसाठी कोणती समिती टाकण्यात आली होती? तर ती समिती होती सरदार स्वर्णसिंह समिती. आणि या समितीच्या शिफारशींचा स्वीकार करण्यात आला 1976 ला. आणि 42व्या घटना दुरुस्तीनुसार 10 मूलभूत कर्तव्य आपल्या घटनेमध्ये समाविष्ट करण्यात आले. इतिहास पक्का, याच्या व्यतिरिक्त काही करायची गरज नाही. मग कोण होता सरदार स्वर्णसिंह? तर हे होतं सरदार स्वर्णसिंह. मग यांची समिती टाकण्यात आली 1976 ला. आणि त्यांना सांगण्यात आलं की भारतीय लोकांसाठी कोणती मूलभूत कर्तव्य आखण्यात येऊ शकतात त्यांचा अभ्यास करा आणि तशा शिफारशी द्या. स्वर्णसिंह यांनी शिफारशी दिल्या. त्यांनी 8 शिफारशी दिल्या. त्याच्यातले फक्त 6 शिफारशींचा स्वीकार झाला, 2 शिफारशींचा स्वीकार झाला नाही. त्याच्यातली सगळ्यात महत्वाची शिफारस होती स्वर्णसिंह यांची की प्रत्येक भारतीय नागरिकाचं कर भरणे हे आद्य कर्तव्य ठेवा. परंतु या शिफारशीचा स्वीकार करण्यात आला नाही केंद्राकडून किंवा सरकारकडून त्यावेळेस. आणि मग झाली या समितीच्या शिफारशीनुसार 42वी घटना दुरुस्ती, जिला आपण मिनी कॉन्स्टिट्यूशन असं सुद्धा म्हणतो. त्याच्यानुसार 1976 ला जी झाली होती त्याच्यानुसार घटनेत भाग 4A किंवा 4A समाविष्ट करण्यात आले. कलम 51A समाविष्ट करण्यात आले. आणि त्याच्यामध्ये 10 मूलभूत कर्तव्यांची यादी टाकण्यात आली. त्यापैकी 6 मूलभूत कर्तव्य सरदार स्वर्णसिंह यांनी सुचवलेले होते. लक्षात? कॉन्सेप्ट पक्का, इतिहास पक्का. मग आता पाहणार आपण मूलभूत कर्तव्यांची यादी. फंडामेंटल ड्युटीज ऑफ इंडियन सिटीजन्स.
मला काही मित्रांनो, काही विद्यार्थ्यांचा पर्सनल मेसेज आला आणि ते मला विचारत होते की सर, हे मूलभूत कर्तव्यांचा सिक्वेन्स कसा लक्षात ठेवायचा ते सांग. अरे बाबा, पेपरला जो क्वेश्चन येत नाही तो करायचा कशाला? एवढी उडसं मेंदू, त्याच्यावर ताण किती द्यायचा? रंजन कोळंबे सरांचं पुस्तक घेऊन बसलं तर 450-500 पेजेस आहे. लक्ष्मीकांत सरांचं पुस्तक घेऊन बसलं तर 700-800 पेजेस आहे. शक्य आहे का होय 1500-1600 पेजेसचं पुस्तक डोक्यात राहणं? त्याच्यामुळे आता परत सांगतो की काय नाही वाचायचं हे लक्षात ठेवा, आणि काय नाही वाचायचं हा जर तुम्हाला दृष्टिकोन डेव्हलप करायचा असेल तर फक्त मागच्या वर्षीच्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करा. मुद्दे सूद वाचतान आणि 100% पक्के मार्क आणतात. चला, मग मूलभूत कर्तव्यांच्या यादीमध्ये पहिलं जे आहे कर्तव्य ते आहे घटनेचे पालन करणं आणि राष्ट्रध्वज आणि राष्ट्रगीत यांचा आदर करणं. सिंपल आहे. इथं आमच्या संभाजीनगरमध्ये आम्ही जातो टॉकीज मध्ये, राष्ट्रगीत उभं राहिलं, राष्ट्रगीत सुरू झालं, पिक्चर सुरू व्हायच्या अगोदर की मॅक्झिमम लोक उभं राहतात, पण काही असतात 150 जे बसलेले असतात. त्या पावळ्यांना जाऊन सांगावं वाटतं, भाऊ हे तुझं मूलभूत कर्तव्य आहे दादा, तुला राष्ट्रगीत सुरू झालं की तुम्हाला उभं राहणं गरजेचं आहे. बरोबर आहे. मग ते जे कर्तव्य आहे ते आहे पहिलं कर्तव्य की राष्ट्रगीत असो राष्ट्रध्वज असो यांचा आदर करा आणि घटनेचं पालन करा. हे आपलं आहे पहिलं कर्तव्य. पुढचं कर्तव्य आहे की स्वातंत्र्य लढ्यात स्फूर्ती देणाऱ्या आदर्शांची जोपासना करा. जसं आपल्याला माहिती आहे, आपल्याला गांधीजींनी एक गोष्ट शिकवली ती की अहिंसा. उदाहरण द्यायचं झालं तर अहिंसा सारख्या आदर्शाची आपण जोपासना करणं गरजेचं आहे. हेच आहे आपलं मूलभूत कर्तव्य. दुसरं म्हणजे स्वातंत्र्य लढ्यात स्फूर्ती देणाऱ्या आदर्शांची जोपासना करा. तिसरं जे आहे कर्तव्य ते आहे भारताचं सार्वभौमत, एकता आणि एकात्मता यांचे रक्षण करा. त्याच्या पुढचं जे कर्तव्य आहे ते आहे देश जेव्हा बोलवून ना तेव्हा देशाची सेवा करायला जा. म्हणजेच काय, देशाचे रक्षण करण्याचं जर आव्हान केलं गेलं तेव्हा राष्ट्रीय सेवा बजवायला मागं पुढे पाहू नका, पुढे व्हा. हे आहे चौथं कर्तव्य. पाचवं कर्तव्य आहे की भेदभाव पाळू नका भाऊ, बंधुभाव वाढीस लावा. हा हिंदू मुस्लिम, तो ख्रिश्चन, तो सीख असा भेदभाव करू नका. प्रादेशिक वाद करू नका. तो बिहारचा आहे, तो युपीचा आहे, आपण महाराष्ट्रीयन आहे, तो साऊथ इंडियन आहे, असं करू नका. हे कर्तव्य आपलं की बाबा भेदभाव पाळायचा नाही. म्हणजे पाचवं कर्तव्य काय आहे तर धार्मिक, भाषिक, प्रादेशिक, वर्गीय असा भेदभाव करायचा नाही. बंधुभाव वाढीस लावायचा. आणि सगळ्यात महत्वाचं, स्त्रियांच्या प्रतिष्ठेला धक्का लावणाऱ्या प्रथांचा त्याग करायचा. झाले 5 कर्तव्य पक्के, कॉन्सेप्ट पक्का. चला पुढचं कर्तव्य पाहू. पुढचं जे मूलभूत कर्तव्य आहे ते सांगतं की बाबा तिला जोपासा की आपल्या संमिश्र संस्कृतीच्या वारशाचं जतन करा. 6 नंबरचं कर्तव्य आहे. 7वं कर्तव्य जे आहे ते काय सांगते की बाबा वन, सरोवर, नद्या, वन्यजीव आणि नैसर्गिक पर्यावरण यांचं रक्षण करा. मस्त जातो आपण ट्रिप करायला जंगलामध्ये, बोंबलो सोबत खंडीचे पिंडे, आपण चिप्सची पाकिट घेऊन जातो, खाणं पिणं झाले तो कचरा सगळं तिथंच टाकतो. करू नका भाऊ. ते नैसर्गिक पर्यावरण आपलं आहे आणि आपल्या नैसर्गिक पर्यावरणाची काळजी घेणं हे आपलं कर्तव्य आहे. घटनेमध्ये सांगितलेले ते 7व्या नंबरचं कर्तव्य आहे ते, जी नंबरचं. त्याच्या पुढचं जे आहे मूलभूत कर्तव्य ते आहे विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन, मानवतावाद आणि शोधक बुद्धीचा विकास करा. आपल्याकडचे लोक असे ग्रहण लागले घरात बसतो, बाई ग्रहण लागले की खायचं नाही, ग्रहण लागले की आंघोळ करायचं नाही, ग्रहण लागले घराच्या बाहेर जायचं नाही, ग्रहण लागले कुठलं शुभ कार्य सुरू करायचे नाही. अरे येड्याची भरती, येड्याचा बाजार. इथं सायंटिस्ट लोक बाहेरचे ग्रहणावर अभ्यास करतात, बाहेरून इकडे येऊन करोडोनी कमवतात आणि आपण बसतो आपल्या घरामध्ये. हे करायचं नाही, अशा अंधश्रद्धा पाळायचे नाही. 8वं मूलभूत कर्तव्य काय सांगतो तुम्हाला तर विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन, मानवतावाद आणि शोधक बुद्धीचा विकास करा. हे आपलं आद्य कर्तव्य आहे. 9व्या नंबरचे जे कर्तव्य आहे ना ते खूप मजेशीर आहे. सार्वजनिक मालमत्तेचं रक्षण करा. आपल्याकडे कुठलाही बंद असो, सगळ्यात पहिल्यांदा दिसती एसटी अडवायची आणि फोडायची. ते काय करणार हो? त्यांच्या नेत्याला अक्कल नाही तर ते काय करणार? त्यांच्या नेत्याला माहित नाही मूलभूत कर्तव्य कोणते. ते काय त्यांना सांगणार की बाबा मूलभूत कर्तव्य तुम्ही असं करू नका, आपल्या सार्वजनिक मालमत्तेचं रक्षण करणं आपलं महत्वाचं कर्तव्य आहे. आता तुम्ही तर लक्षात ठेवा की आपलं 9व्या नंबरचं जे मूलभूत कर्तव्य आहे ते आहे सार्वजनिक मालमत्तेचं रक्षण करा. कुणी जर का रक्षण करत नसेल, कुणी नासधूस करत असेल तर तसं जबाबदार अधिकाऱ्याला कळवा. त्याच्यानंतर पुढचं जे आहे ते आहे
10व्या नंबरचं मूलभूत कर्तव्य आणि एकदम सोपं आहे. सगळ्यात पहिल्यांदा सेल्फिश व्हायचं, आपला स्वतःचा विकास कर. आपल्या स्वतःचा विकास झाला की आपल्या कुटुंबाचा विकास होतो, आपल्या आणि योग्य मार्गाने आपल्या कुटुंबाचा विकास होतो. आपल्या कुटुंबाचा विकास झाला की आपल्या समाजाचा विकास होतो आणि आपल्या समाजाचा विकास झाला की राष्ट्र प्रगती करतं. हे जे आहे हे आहे 10व्या नंबरचं मूलभूत कर्तव्य. राष्ट्र प्रगती करेल यासाठी व्यक्तिगत आणि सामुदायिक कार्याची उत्तमता संपादित करा. आणि शेवटचे जे मूलभूत कर्तव्य आहे जे 2002च्या 86व्या घटना दुरुस्तीनुसार टाकण्यात आलं होतं, ते टाकण्यात आलेले आहे जन्मदात्यावर किंवा पालकावर, की बाबा 6 ते 14 वयोगटातला तुझा मुलगा असेल ना, तर सरकार तयार आहे त्याचं शिक्षण करायला. ठीक आहे, तू फक्त ऍटलीस्ट एवढं कर की त्याला शिक्षणाची संधी दे, त्याला शाळेत पाठव. असं करून मित्रांनो आपण या 11 मूलभूत कर्तव्यांची यादी पाहिलेली आहे. मूलभूत कर्तव्य फक्त अभ्यासा, त्यांचा क्रम अभ्यासू नका, व्यवस्थित एकदा दोनदा पहा आणि पेपर मधले क्वेश्चन आरामशीर एकदम सोपे सुटतात, कारण की त्याच्यामध्ये काही ट्रिक लावायची गरज नाही, एकदम सोपे आहे. 2 वेळेस वाचले तरी लक्षात राहतात. कॉन्सेप्ट पक्का. अशा प्रकारे मित्रांनो आपण मूलभूत कर्तव्यावरचा पहिला भाग संपवलेला आहे आणि आता आपण पाहू पुढच्या व्हिडिओमध्ये दुसरा भाग, ज्यामध्ये मूलभूत कर्तव्यांवर केलेली टीका, त्याचप्रमाणे मागच्या प्रश्नपत्रिकेमध्ये कोणकोणते रेफरन्स क्वेश्चन आलेले आहे त्या सगळ्यांबद्दल माहिती दिलेली आहे. तर आपल्याला ते नक्की पाहायचे. चला तर मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बेस्ट ऑफ लक.